नाशिकचा जो गोंधू खरात आहे अशोक खरात याचे नवनवीन रोज कांड समोर येतात. आता पोलीस चौकशी सुरू झाली आहे आणि यातनं अनेक धक्कादायक खुलासे येत आहेत. बँकेचे अकाउंट काय, पैशांची हेराफेरी काय, महिलांवरती केलेलं लैंगिक शोषण काय, अशा अनेक प्रकरणं येत आहेत. मात्र आज भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्व असणाऱ्या तृप्ती देसाई यांनी पपुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि अतिशय धक्कादायक असा आरोप केलेला आहे. खरं तर हा आरोप जुना आहे 2022चा. मात्र या आरोपातनं खरातने स्वतःला वाचवलं होतं. नेमकं काय प्रकरण आहे स्वतः त्यांच्याकडून जाणून घ्यावं. काही स्वागत आहे. आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली. 2022च्या एका प्रकरणाचा उल्लेख केला ज्याच्यामध्ये आत्महत्या प्रवृत्त केल्याचा खरातवरती आरोप आहे. नेमकं काय प्रकरण? विकास रामदास दिवटे हा शिर्डीमध्ये साईबाबा संस्थांमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होता. 37 वर्षाचा युवक होता. त्याचं लग्न झालेलं होतं. त्याच्या काही सासरच्यांबरोबर त्याचं जे काय थोडंसं भांडण होतं, परंतु ते भांडण सुरू असताना त्याला जे आहे ते कॅप्टन खरातच्या माध्यमातून वारंवार धमक्या यायच्या, सासरच्यांकडून धमक्या यायच्या आणि त्या सगळ्या त्रासाला कंटाळून जे आहे ते 9 जूनला त्यांनी जे आहे ती आत्महत्या केली. आणि ती आत्महत्या केल्यानंतर त्याच्याकडे जी एक सुसाईड नोट सापडली त्याच्यामध्ये जे आहे ते कॅप्टन खरातचं नाव होतं. जे काही मोबाईल रेकॉर्डिंग सापडले त्या रेकॉर्डिंगमध्ये कॅप्टन खरातने ज्या ज्या धमक्या दिल्या त्या रेकॉर्डिंग्स पोलिसांनी हस्तगत केलेले आणि IPC 306, 34 आणि 506 अंतर्गत जो आहे तो शिर्डी पोलीस स्टेशनला 11 जूनला 2022ला तो गुन्हाही दाखल झालेला आहे. इतका मोठा गुन्हा दाखल झाला, त्याच्यामध्ये ती व्यक्ती मयत आहे, परंतु साधी चौकशीसुद्धा अशोक खरातची करण्यात आली नाही. त्याच्यामध्ये त्याला अटक करण्यात आली नाही. त्याच्यानंतर 28/10/2022ला जेव्हा चार्जशीट दाखल झालं, म्हणजे गंभीर इतकं आहे, धक्कादायक हे आहे की त्या चार्जशीटमधनं अशोक खरातचं नावच वगळलं गेलं. म्हणजे कुठंतरी पोलीस अधिकारी, काही राजकीय नेते जे आहेत ते अशोक खरातला त्यावेळेला सुद्धा पाठीशी घालत होते, कारण त्यावेळेला त्याचा सुवर्ण काळ होता. अनेक वेगवेगळे मंत्री, IAS IPS अधिकारी त्याच्याकडे जायचे. आर्थिक देवाणघेवाणी ज्या आहेत त्या लाखो करोडांमध्ये होत होत्या आणि त्याला कुठंतरी बाहेर वाचवण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडे झाला. आणि त्याच वेळेला आपण जर बघितलं तर 23 नोव्हेंबर म्हणजे चार्जशीट दाखल झाल्यानंतर 1 महिन्याभरात 23 नोव्हेंबर 2022ला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शिर्डी दौऱ्यावर होते, परंतु अचानक तिथून ते मिरगावला गेले होते. आणि मिरगावला गेल्यानंतर ईशान्येश्वर मंदिरात त्यांनी जेव्हा पूजा केली खरातच्या मंदिरामध्ये, तेव्हा खरातचं वर्चस्व अजून वाढलं. खरात जो आहे तो त्याला असं वाटायला लागलं की आता माझं कुणीच काही करू शकत नाही. त्यामुळे त्यावेळेला हा झालेला गुन्हा असेल किंवा अनेक कुणाला काही तक्रारी करायच्या असतील तर ती लोक यांच्याकडे अनेक मंत्री येतात, पोलीस अधिकारी यांच्या खिशात आहेत, पोलीस अधिकारी खरातला गुरु मानतात, म्हणून जे आहे ते तक्रार करायला पुढे कोणी येत नव्हतं. कशा हो 11 जून 2026ला म्हणजे 9 जूनला आत्महत्या झाली. सुसाईड नोटमध्ये जी काही नावं आहे त्या मी FIR आपल्याला पाठवलेली आहे आणि त्या FIRमध्ये 4 नंबरचा जो आरोपी आहे तो अशोक खरात आहे. आणि मग FIRमध्ये नाव येऊन साधी चौकशी तुम्ही करत नाही. म्हणजे त्यावेळेपासून जे पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, जर त्याच वेळेला अशोक खरातच्या मुसक्या आवडल्या असत्या तर ना मुख्यमंत्री तिथे गेले असते, ना हजारो महिला त्याच्या बळी पडल्या असत्या. बरोबर. आता हे तुम्ही जो सुसाईड नोटचा उल्लेख करताय त्या सुसाईड नोटमध्ये त्याचा संदर्भ कशा पद्धतीने? बघा, सुसाईड नोटसुद्धा आपल्याला मी पाठवलेली आहे. पोलिसांनी ती हस्तगत केलेली आहे आणि आमचं म्हणणं आहे की एवढी नेमकं काय म्हटलंय सुसाईड नोटमध्ये सांगितलेलं आहे की कॅप्टन खरात हा जो आहे तो विकास दिवटे यांनी जी फाशी घेतली त्याला जबाबदार, धमक्या द्यायला जो आहे तो कॅप्टन खरातला जबाबदार धरावं, त्याला आरोपी करावा, असं हे क्लिअर जे आहे ते याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि खरातने दिलेल्या धमक्यांचे जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा, ऑडिओ जे आहेत ते सुद्धा मोबाईलमध्ये रेकॉर्डेड जे आहे ते पोलिसांना मिळाले. त्यामुळं आमची याची मागणी आहे की हा तपास जो आहे तो याची पुनर्चौकशी करावी. त्यावेळेला शिर्डी पोलीस स्टेशनला PI गुलाबराव पाटील होते, BG शेखर जे आहेत ते IG होते. मग ही सगळी मोठी जी लिंक आहे या सगळ्यांनी त्याला का वाचवलं यांची जर चौकशी केली तर मग यांना राजकीय दबाव कुणाचा होता हे सगळंच बाहेर येईल. आणि विकास नाही, बरीच अशी नावं आहेत राजकीय नेत्यांची की त्यांनी तो दबाव त्यावेळेला पोलिसांवर आणला आणि पोलिसांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं की SITने चौकशी करून या विकास दिवटेला सुद्धा न्याय मिळवून देणं गरजेचं आहे. तत्कालीन त्यावेळेचे जे पोलीस होते किंवा आत्ताचं पोलीस ॲक्शन घेत नव्हते. पोलीस आतंककारांनी या प्रकरणात फोन केला होता त्यामुळे त्यांचं समोर आलं. आता या प्रकरणामध्ये पण तसंच झालं, पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली. हो, म्हणजे संशयास्पद म्हणजे आता नाशिक परिक्षेत्राचे जे IG आहेत दत्तात्रय कराळे तेच अशोक खरातचे भक्त, अशोक खरातला ते गुरु मानतात.
त्यामुळे जेव्हा रुपाली चाकणकरांनी दबावासाठी फोन केला त्यावेळेला श्रीरामपूर पोलीस स्टेशनला संपादकांवर सुमोटो ॲक्शन घ्यावी यासाठी स्वतः आयजींनी कॉल केलेला होता. डिसेंबर 2025ला जेव्हा पेनड्राईव्ह आमच्यापर्यंत येणार होते किंवा इतरांपर्यंत पोचणार होते त्यावेळेला वावी पोलीस स्टेशनला ज्यांच्याकडे पेनड्राईव्ह होते त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. तो कोणी करायला लावला? तो आयजी आणि इतर पोलिसांनीच करायला लावला. म्हणजे पेनड्राईव्ह गायब करणे असेल, घरातला पाठीशी घालणं असेल, अनेक गुन्ह्यामध्ये जे आहे ते त्याला अडकून न देणं असेल, त्याला क्लीन शीट देणं असेल, हे सगळं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झालेलं आहे. त्यामुळे आता आणि आयजी दत्तात्रय कराळे यांचे 2च महिने राहिले. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आता काहीच बोलायचं नाही, 2 महिने असेच निघून जातील आणि पद गेल्यानंतर मग त्याची चौकशी व्हावी. पण मी SITच्या तेजस्विनी सातपुतेंना ही विनंती केलेली आहे की आयजींचा याच्यामध्ये संबंध आहे आणि आयजींचे जे फोन रेकॉर्ड्स असतील, त्यांनी ज्या पद्धतीनं पेनड्राईव्ह गायब केले किंवा वावी पोलीस स्टेशनला त्यावेळेला कुठल्या अधिकाऱ्यांनी फोन केला होता, ही सगळी चौकशी होणं गरजेचं आहे. आणि मग किती मोठा अधिकारी असला तरी त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. आता हे जे तुम्ही सुसाईडचं जे प्रकरण सांगताय तर त्या प्रकरणाचा आत्ता काय स्टेटस? त्या प्रकरणामध्ये आता विकास दिवटे जो आहे त्याच्या भावाची मागच्या महिन्यात साक्ष झालेली आहे. परंतु साक्ष जरी झालेली असली तरी चार्जशीटमधून नावच अशोक खरातचं वगळण्यात आल्यामुळं मला वाटतं की अशोक खरातच्या बाबतीत फार काही पुरावे दिवटेंनी जरी सांगितले तरी खूप काही गोष्टी होऊ शकणार नाही. त्यामुळं आत्ता साक्ष जरी झाली असली तरी याची जर पुनर्चौकशी झाली तर याच्यामध्ये जे काही कॉल रेकॉर्ड्स आहेत किंवा ते सगळे जे आहेत ते न्यायालयासमोर येतील आणि तो जो आहे तो दोषी आहे. तुमचं म्हणणं असेल की आता ह्याच्या नावाचा त्याच्यामध्ये आरोपी म्हणून समाविष्ट करावा, या सगळ्या प्रकरणाची पुन्हा चौकशी म्हणजे 11 जूनच्या FIR मध्ये कॅप्टन अशोक खरातचं नाव आहेच. चार्जशीटमधनं मात्र पोलिसांनी ते वगळलं. मग ते न वगळता किंवा का वगळलं गेलं याची चौकशी व्हावी आणि तो जर आरोपी आहे तर तो शेवटपर्यंत आरोपी राहिला पाहिजे. एक व्यक्ती तुमच्या धमक्यांना बळी पडून जर जे आहे ती मृत पावते तर या बाबतीत जो आहे तो विकास दिवटेंना न्याय मिळवून देणं गरजेचं आहे. त्यासाठी त्या गुन्ह्यामध्ये आरोपी म्हणून अशोक खरातला अटक होणं गरजेचं आहे. खरातचं जे लिंग पोलिसांचे कामगिरी आहे पण तुमच्या पण तुम्ही सुद्धा स्वतः अनेकदा सांगितलं की मी या प्रक्रियेचा भाग होते, परंतु तुम्हालाच आरोपी बनवण्याचा प्रयत्न नाही. हे बघा, आता ज्यांना काही गोष्टी माहीतच नाही ते आमच्यावर आरोप करत असतील. 5 मार्च 2026ला मी स्वतः पेनड्राईव्ह बघितले, अश्लील व्हिडिओ घाणेरडे बघितले. पण 12 मार्चला तो ऑस्ट्रेलियाला पळून जाणार होता. त्यामुळं आम्ही जर पत्रकार परिषद घेतली असती तर तो तातडीनं पळून गेला असता, कारण फिर्यादी महिला समोर यायला तयार नव्हती. त्यामुळे नगरच्या SPंकडे हे प्रकरण पाठवणं असेल की तो मुख्यमंत्र्यांपर्यंत या शासकीय यंत्रणांपर्यंत पोहोचवणं असेल, मुख्यमंत्र्यांनी नाशिक पोलिसांना आदेश देणं असेल, या गुप्त जी काही यंत्रणा राबवत होती त्याचा मी भाग आहे. आणि मला अभिमान आहे की मी याच्यात होते म्हणून खरात जो आहे तो परदेशात पळून गेला नाही तर तो बेड्या पडलेला आहे. काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली, अतिशय गंभीर आरोप केले तर त्यांनी ते सगळे आरोप फेटाळून लावले. आता याच्यावर तुमचं काय म्हणणं? बघा, नीलम गोरे या पूर्णपणे खोटं बोलतायत. नीलम गोरेंबरोबर खराच्या ऑफिसमध्ये जे नेते शिवसेनेचेच, त्यांच्याच शिवसेनेचे त्यांच्याबरोबर जे कोणी गेलेले आहेत ते स्वतः माझ्या ऑफिसमध्ये आलेले आहेत. आणि जेव्हा कधी SITच्या समोर जायची वेळ येईल, जेव्हा कधी एकनाथ शिंदे साहेबांकडे नेण्याची त्यांच्या वेळ येईल, तेव्हा ते सगळे साक्षीदार जी आहे ती खरी परिस्थिती सांगणार आहेत. हो, पुरावे आहेत. स्वतः त्यांच्याबरोबर खराच्या ऑफिसमध्ये जी लोक उपस्थित होती तीच माझ्याकडे आहेत. फक्त निर्जीव फोटो नाही आहे तर सजीव जी काही जिवंत साक्षीदार आहेत तेच आमच्याकडे आहेत. त्यामुळे ते योग्य वेळी समोर आणले जातील. फक्त नीलम गोरेंनी खोटं बोलणं जे आहे ते इतक्या खोटं बोलत असतील मला असं वाटलं नव्हतं. एकतर त्या दुसऱ्यांनी लिहिलेली चिठ्ठी वाचून दाखवत होत्या, एकतर त्या म्हणत होत्या की खरातला कधी भेटलेच नाही, त्या दुसरीकडे त्या म्हणत होत्या की गर्दीत भेटले असेल तर मला माहीत नाही. म्हणजे कुठंतरी जे आहे ते नीलम गोरे त्यांना भेटले नाही. बघा, खरात ही अशी व्यक्तीच नव्हती की जी गर्दीत भेटणारी होती. खरातला भेटायला राजकीय नेत्यांची लाईन लागायची. त्यामुळे लाईन लावून किंवा एखाद्या गर्दीत भेटायला खरात नीलम गोरेंकडे आला असेल हे हास्यास्पद आहे. उलट त्याच्याकडे जी आहे ती जी रांग असायची त्या रांगेत नीलम गोरे होत्या आणि नीलम गोरेंनी हे खरं तर मान्य करायला पाहिजे. का भेटलं? त्यांना त्यावेळेला राज्यमंत्री पदाचा दर्जा किंवा मंत्रीपद हवं होतं आणि त्यासाठी त्यांचं भविष्य जाणून घेण्यासाठी, हात दाखवण्यासाठी नीलम गोरे या खराच्या ऑफिसमध्ये गेल्या होत्या. आणि ही सत्य परिस्थिती आहे. आता खराची बायको फरार आहे, तिला अरेस्ट होणं महत्त्वाचं का आहे? अनेक जण म्हणतात की तिच्याकडे सुद्धा बरीच माहिती मिळू. बघा, कल्पना खरातच्या नावाने तर शिर्डीमध्ये सुद्धा काही जमिनी वगैरे घेतल्या गेलेल्या आहेत. कल्पना खरातला
बऱ्याच गोष्टी हे जे पैसे कुठून येत होते, कुठं जात होते, कोण याच्यामध्ये ही टोळी काम करते, कोण खराच्या संपर्कात होतं, हे सगळ्यात जास्त त्याच्या पत्नीला माहिती आहे. त्यामुळे आता लुकआउट नोटीससुद्धा जारी केली आहे, पण तातडीनं त्यांना ताब्यात घेणं गरजेचं आहे. जेव्हा कल्पना खरात ताब्यात येतील तेव्हा अनेक गोष्टी ज्या खरातने लपवलेल्या आहेत किंवा सांगितलेल्या नाही त्या SIT चौकशीत समोर येण्याची दाट शक्यता आहे. धन्यवाद. तर या होत्या देसाई, त्यांनी अतिशय सनसनाटी आरोप केलेला आहे, दावा केलेला आहे आणि या सुसाईडच्या प्रकरणामध्ये खराची चौकशी व्हावी अशी त्यांनी सगळी मागणी केलेली आहे. त्याच्यावरती पुन्हा या गुन्ह्यामध्ये त्याचं नाव घ्यावं अशा पद्धतीने मागणी केलेली आहे. या प्रकरणामध्ये नेमकं पुढं काय होतं याच्यावर आपलं लक्ष असणार आहे. तर तसा प्रयत्न थांबूया. धन्यवाद.